हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जसे आदरणीय नानक साहेबजींनी सांगितले होते, पण त्यांच्या ज्ञानाला कोणी समजू नाही शकले आणि तुमच्यापर्यंत जे पोहोचले तो लोकवेद पोहोचला. नानक साहेबजींचे ज्ञान तुम्हाला प्राप्त नाही झाले. सांगितले तर होते त्यांना खूप विरोध झाला होता त्यावेळी. तर काय सांगतात की आता झुम्मकरा विचारत आहे रामराय आदरणीय गरीबदास साहेबजींना, तो सरदार, की हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले होते की करोडों मध्ये कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई गुरख सुनो रे झुमकरा, यो तत्व भेद कोई ना कहे रे झुमकरा, ये पैसे ऊपर ना सुनो रे झुमकरा. हे पैशाच्या मागे लागले आहेत. जे ब्राह्मण नकली गुरु बनून फिरतात त्यांना पैसे पाहिजेत, तत्वज्ञान त्यांच्याकडे तर नाहीये. हे अधिकारीच नाहीयेत गुरुपदाचे आणि हे गुरु बनून फिरत आहेत सगळे. आणि करोडोंमध्ये कोणी मिळत नाही रे झुमकरा, अरबोंमध्ये कोणी एखादा परिपूर्ण मिळतो. आता पुण्यात्म्यांनो, जसे एका गावात 15,000 लोकसंख्या आहे तर खूप नाही, तरी त्यांच्यात 5,000 गुरु मिळतील. 5,000 हे तर थोडे थोडेच सांगत आहे मी. कसे गुरु मिळतील? जसे कोणी झाडफूक करणारे मिळतील. आणि जसे कोण्या मुलीच्या बहिणीच्या मुलाला त्रास झाला तर सासू सांगते त्याच्या कानामागे काळा टिका लाव, एक गुरु. मग दुसरी सांगेल की याला बाहेरची बाधा झाली आहे, त्याच्यावरून ₹1.25 ओवाळून टाक, बाहेर फेक. तिसरी येईल असं म्हणेल अंतर्गत काही बाधा आहे, गूळ गहू वगैरे उतरून टाक. आणि चौथी येईल आणि म्हणेल चौकातलं काहीतरी झालंय, काहीतरी ओवाळून टाक, नाहीतर कुठे घेऊन जातील डोकं टेकायला, तिथे कोणी सांगेल तिथे हे अर्पण करा. म्हणजे एकासाठी असे 5,000 गुरु मिळतील पूर्ण गावात. आता हिशोब लावा बघा किती विशाल जनसंख्या आहे भारतात या पूर्ण विश्वाची. सांगतात कोट्यावधीमध्ये मिळणार नाहीत हे सज्ञान सांगणारे, बाकी हे खोटे गुरु आहेत जे लाखो लोकांना भ्रमित करतात, ज्यांच्याजवळ हे तत्वज्ञान नाही. तर म्हणतात कोटों मध्ये कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झुमकरा. अरबांमध्ये त्या काळी अरबांमध्ये गर्क गरीबदासजी होते, आदरणीय गरीबदासजी होते, त्यांचे कोणी ऐकत नव्हते. अरबांमध्ये म्हणजे पूर्ण विश्वात एकच. तर अरबांमध्ये आज या दासावर कृपा आहे, या परमपिता परमेश्वर कबीर परमात्म्याची. या पृथ्वीवर या दासाच्या व्यतिरिक्त कोणी तत्वज्ञानाने परिचित नाही आहे, ज्यांच्याकडे हा गर्कचा अर्थ होतो सगळ्या बाजूने कंप्लीट. म्हणजे म्हणतात ना गर्क आहे म्हणजे कोणत्या वस्तूला ठोकून ठोकून भरलं असेल ना पोत्यात, म्हणतात भरपूर परिपूर्ण ठोकून भरलंय बाबा, खडी साखर भरली आहे असं म्हणतात तसं. तर म्हणजे ती गोष्ट म्हणतात ज्याच्याकडे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट, जसा त्याला आदेश पण आहे आणि हे ज्ञान आहे, नाम देण्याचा आदेश आहे, अधिकार आहे. तर हे सगळ्या फॉर्मॅलिटीज ज्याच्याजवळ पूर्ण आहेत तो तर अरबांमध्ये एकच मिळेल. अरबों में कोई गर्क सुनो रे झुमकरा. हे ज्ञान ऐकून दासाकडून चोर असतील, 1-2 चोर जरी नाम द्यायला लागले तरी त्यांच्याकडून कोणता फायदा नाही होणार, कारण ते अधिकारी नाही आहेत. आता जसे पुण्यात्म्यांनो, जेव्हा राजा परीक्षिताला 7व्या दिवशी सापाने दंश करायचा होता आणि व्यासांनी श्रीमद सुधासागर म्हणजे श्रीमद भागवत सुधासागराचे लेखन कार्य केले होते, रायटर होता तो, त्याने पण हे म्हटले होते की मी अधिकारी नाहीये ही कथा ऐकवायला. आणि तेथे अजून पण जितके ऋषी महर्षी होते सगळ्यांनी हात झटकले की नाही, आम्ही कोणाच्या जीवाबरोबर खेळ नाही करू शकत. कारण काय होते की 7व्या दिवशी परिणाम दिसणार होता. तर सगळे मागे झाले. ते बुद्धिमान होते, ब्राह्मण होते की नाही, का कोणाच्या जीवासोबत धोका, आम्ही अधिकारी नाही,
की याची जीवन रक्षा करू शकू, म्हणजे त्याला ते फायदे देऊ शकतो जे ही कथा ऐकवण्याने होऊ शकतो, पाठाने. तर सुखदेवजींना बोलावले होते स्वर्गातून त्या पांडवांच्या प्रार्थनेने. पांडवांनी आपले पुण्य दिले, कारण तिथे तर नाणी पुण्याचीच चालतात स्वर्गलोकात. त्यांच्या येण्याचा व जाण्याचा विमानाचा खर्च त्या पुण्यांचा तिथून प्राप्त झाला होता त्याला पांडवांकडून. तर इथे येऊन सुखदेवने 7 दिवस कथा ऐकवली होती. त्यावेळी कुठे गेले होते हे ब्राह्मण? आता ठिकठिकाणी कथा ऐकवत फिरतात. कुठे गेले होते हे संत, जे आत जिथे बघू तिथे संत आणि दुनियेची दिशाभूल करून बसलेत? तर ते बुद्धिमान होते, समजदार होते, म्हणून त्यांनी ही रिस्क घेतली नाही. आणि जितका फायदा त्या कथेने होणार होता तो पण सुखदेवांच्या मुखकमलातून उच्चारित झाल्याने झाला. कारण ज्याकडे कोणती शब्दशक्ती असते त्याच्याकडूनच दिल्या गेलेल्या वचनांनी काही लाभ होऊ शकतो. आता जसे एक कोणते काम चालू होते रस्त्याचे, रस्ता बनवत होते, तर तिथे एक सामान्य व्यक्ती जाऊन म्हणतो की तुम्ही असे करा. ते नव्हते करत. आणि अधिकाऱ्याकडे त्यांनी प्रार्थना केली आणि अधिकाऱ्याने येऊन सांगितले तुम्ही असे करा. तर त्या अधिकाऱ्याने सांगितल्यावर लगेच वर्कर्सनी तसे केले, कारण अधिकाऱ्याच्या बोलण्यात शक्ती होती आणि यांच्या वचनात शक्ती नाही. तर असेच परमात्म्याशी जे कनेक्टेड आहेत, सरकारचा तो व्यक्ती झाला म्हणजे त्याचा जो नोकर आहे त्याच्याकडूनच पुढे काम होऊ शकते. सामान्य व्यक्तीच्या सांगण्याने तर ते काम होऊ शकत नाही, इतके समजून जा. तर अशा प्रकारे आपण आता जी कथा करत फिरतो, गरीबदास साहेबजींनी सांगितले होते पैसे ऊपर नाचणारा झुमकरा. यांना कथेशी काही देणं घेणं नाही, पैसे पाहिजेत यांना. एका वेळेस एका गावात एक मणिराम नावाचा ब्राह्मण कथा सांगत होता आणि पैशाच्या हव्यासाने 7 दिवसांची सोडून त्याने 30 दिवसांची ठेवली. 30 दिवस कथा सांगेन भागवताची. रोज 1-1, 2-2 तास असे चालू केले. त्याने विचार केला रोजचे 2-4 रुपये आले तरी 100-125 रुपये मला महिन्याला मिळतील. आता काय झालं, 30व्या दिवशी ज्या दिवशी त्याच्या कथेचं उद्यापन होणार होतं त्याने प्रसादाची दवंडी पेटवली. त्या दिवशी त्याच गावातील काही व्यक्ती खोडकर टाईपच्या की आज कथेचा प्रसाद होईल आणि या ब्राह्मणाला खूप पैसे मिळतील, त्यांनी काय केले की त्याच दिवशी एक डान्सर बोलावली दिल्लीहून. चंपाकली नाव होतं तिचं. त्या डान्सरचा त्याच दिवशी प्रोग्राम ठेवला ज्या दिवशी उद्यापन होणार होतं सकाळी सकाळी. आता सगळा गाव तिथे जमा झाला. पंडितजींना तर 30 दिवसात 30 रुपये मिळाले आणि त्या चंपाकली पुढे 500 रुपये 2 तासात. आता तो पंडितजी 30 रुपये घेऊन निघाला, गेला निराश होऊन. कुठे पोहोचला? आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छोडाणी, जिल्हा झज्जर, त्याच्या रस्त्यात लागत होतं. तर त्याने पाहिलं, त्याने ऐकलं होतं की इथे गरीबदास नावाचे कोणी संत राहतात. तसे गरीबदासजी शेतकरी होते. असे वेगळे काही अवडंबर करून गुरुपदावर नव्हते राहत. सिंपल धोतर कुर्ता जो इथला पेहराव होता, पोशाख होता, तेच घालून राहायचे. त्याने माहिती काढून तिथे पोहोचला. साहेबजींचे 5-7 भक्त बसले होते, आदरणीय गरीबदासजींचे शिष्य. आणि तो पंडित पण पोहोचला. नमस्कार केला, बसायला आसन दिलं, बसला आणि विचारलं, कारण वेशभूषा पंडितांची वेगळी असायची. गरीबदासजींनी म्हटलं, पंडितजी ठीक कुशाल आहात ना? पंडितजींचं डोकं ठणकत होतं. डोकं धरून म्हणू लागले, महाराज काय ठीक आहे, आग लागलेली आहे, हाहाकार माजलाय आणि दुनियेचा तर नाश होईल, हे होईल, ते होईल, अशी खूप दूषणं देत होता. तर शिष्य बसलेले होते ते म्हणू लागले गरीबदासजींना की महाराजजी, पंडितजींना काय त्रास आहे, सांगू पण शकत नाहीयेत हे. तेव्हा गरीबदासजींनी सांगितले, बाबा काय सांगू, काय अडचण आहे याच्यासमोर. फूटी ज्ञान विवेक की, अंधा है जगदीश,
और भाई चंपाकली के 500 और मनीराम को 30। हे दुःख आहे याच्या मनात. आता काय आहे की त्याने कोणती कपोलकल्पित कथा केली होती, परंतु मणिरामला नव्हते सांगायचे, कारण ते तर अंतर्यामी होते गरीबदास साहेबजी. त्याचे सांगितले खरे काय ते. मग तो मणिराम म्हणू लागला, महाराज तुम्हाला कसं माहीत झालं, तुम्हाला कसं माहीत पडलं माझ्या समस्येबद्दल. तो म्हणाला, बाबा भगवानाची दया असेल, होत असेल माझ्यावर, पण म्हणून माहीत पडलं असेल. परंतु तुला तुझ्या समस्येची माहिती नाही, मला तुझ्या समस्येची माहिती आहे. आता एक गोष्ट सांग, तू शिव्या देत आहेस त्यांना, गावातील त्या खोडकरांना, तुझा काय उद्देश होता तिथे? तू चंपाकलीला चुकीचं मानत आहेस, तुझा काय उद्देश होता? जर तुझा उद्देश पैशाचा नसता तर गोष्ट तिथेच संपली असती, तुला सांगायची गरजच नव्हती. तुझं कर्तव्य पूर्ण करून तू आला असतास, तुझं खाणं पिणं तर सुटलं. म्हणाला, गोष्ट खरी आहे. मग ज्ञान दिलं, समजावलं की का रे नरक गोळा करतोयस, उगाच चुकीचं काम करत आहेस, नालायका तुझे नशीब फुटले, तू आहेस अधिकारी कथा करण्याचा. जेव्हा गरीबदासजींनी म्हटलं की त्यावेळी तू कुठे मेला होतास, तुम्ही सगळे ब्राह्मण, जेव्हा राजा परीक्षिताला सर्पदंश व्हायचा होता, जितके महर्षी ज्यांना तुम्ही ज्ञानी मानत होता त्यांनी पण हात जोडले होते की आम्ही नाही याच्या आयुष्याची खेळ खेळू शकत, आम्ही कथेचे अधिकारी नाही आहोत, आम्ही का पापाचे धनी बनू. आता तुला ज्ञान नाही म्हणून तुम्ही हे विष खात आहात. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाने पाय पकडले महापुरुषाचे आणि म्हणू लागला, भगवान आजपासून हा नरक जमा नाही करणार, कल्याण करा. तुला भगवानाने 2 वेळचे जेवण दिले आहे आणि दुसरी मजुरी कर, दुसरे काही साधन नसेल तर. त्या दिवसापासूनच त्याने याचा परित्याग केला आणि सोडून दिलं. तर ज्ञानाने माहीत होईल की हे विष आहे, हे नाही केले पाहिजे, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. साधना त्या दिवशी सोडून द्याल तुम्ही. आता प्रसंग चालू आहे की जे गीतेत वर्णित आहे ती तर शास्त्र अनुकूल साधना आहे. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे आणि हे म्हणत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचे, माम ब्रह्म, मज ब्रह्मचे केवळ एक ओम हेच अक्षर आहे, एकच आहे ओम अक्षर, नथिंग एल्स. ना हरे राम हरे कृष्ण, राधे राधे श्याम मिलादे, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हे असे वेडेवाकडे नाम आहेत ना, ते मोक्षाचे नाहीत. हे शास्त्रविधीला सोडून मनमाने मंत्र आहेत, जप आहेत. हे ज्योत निरंजन, ररंकार, ओंकार, सतनाम, हे कोणते मंत्र नाही आहेत, हे कोणते मोक्षाचे मंत्र नाहीत. आणि हे सत्पुरुष, अकालमूर्त, शब्दस्वरूपी राम आणि माहीत नाही अजून कोणकोणते मंत्र, जितकी तोंड तितके मंत्र दिलेत. नाही, सूक्ष्म वेदात म्हटलंय परमात्म्याने अजून मंत्र कोट्यांनी आहेत, त्याने मोक्ष नाही होणार. निराळी नावं आहेत तशी ती कोट्यावधींनी, त्याने मोक्ष नाही होणार. मोक्षाचा तर एकच मंत्र आहे. जसे ब्रह्मपर्यंतच्या साधनेचा ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे आणि जे या नामाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे मृत्यू मरेपर्यंत याचेच उच्चारण करत करत देह सोडतील, स याति परमाम गतिम, तो ओम नामाने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होईल. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. ब्रह्मच्या साधनेने, ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. जे श्रीमद देवी भागवत 7व्या स्कंदात दुर्गादेवी स्वतः हिमालय राजाला सांगत आहे. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, सचित्र मोठा टाईप, फक्त हिंदी, पृष्ठ 562-63 वर. त्यात काय सांगून ठेवलंय? पहिले तर ती स्वतःच्या साधनेविषयी सांगते की माझी साधना करायची असेल तर अशी कर, परंतु ही मोक्षदायक नाही. त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे ते सांगितले जाते.
त्याचे एक ओम नाव आहे. त्याचे ओम नाम जप करा आणि इतर सगळ्या गोष्टी सोडून द्या. अजून कोणती पूजा नाही करायची. आणि त्याला म्हणजे ब्रह्मला प्राप्त करण्याचे टार्गेट ठेवा, उद्देश ठेवा. शेवटच्या वेळेपर्यंत साधना करत करत तुम्ही त्या ब्रह्मला प्राप्त कराल. तो ब्रह्म कुठे राहतो? तो ब्रह्मलोकात राहतो. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 म्हटलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे पुनरावृत्तीमध्ये आहेत. ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये येतात, त्यांचा पूर्ण मोक्ष नाही होत. म्हणून गीता ज्ञानदाता 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो की हे सगळे ज्ञानी आत्मा आहेत तर प्रामाणिक, समर्पित आहेत परमात्म्यासाठी. आणि हे माझ्या अनुत्तम म्हणजे किती निकृष्ट अश्रेष्ठ साधनेमध्ये गतीमध्येच स्थित आहेत. म्हणजे माझ्यामुळे होणारी, ब्रह्ममुळे होणारी, ओम नामाने होणारी गतीच यांना प्राप्त होईल. ही तर अनुत्तम आहे. जन्म मृत्यू माझे पण राहतील, अर्जुन तुझे पण राहतील, हा स्वतः सांगतो गीता ज्ञानदाता ब्रह्म 4थ्या अध्यायाच्या 5 व 9 श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात व 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात. हा स्वतः म्हणतो तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत मी जाणतो. यासाठी म्हणत आहे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, हे अर्जुन तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि 15व्या अध्यायातील 3ऱ्या 4थ्या श्लोकात सांगतो की त्यानंतर म्हणजे तत्वदर्शी संत भेटल्यावर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने या अज्ञानाला कापून म्हणजे हे समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत परतून कधी संसारात येत नाही, त्यांचा पूर्ण मोक्ष होतो. आता पुण्यात्म्यांनो, हा प्रसंग चालू आहे की ओम नाम सांगितले आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने, त्याच्या साधनेचे. आणि त्याने काय साध्य होईल? ब्रह्मप्राप्ती. आता 7व्या अध्यायाच्या 18व्या तर त्याच्या साधनेला अनुत्तम म्हणजे गतीला अनुत्तम सांगितले होते की ओमने होणारी गती परमगती पण अनुत्तम, कारण ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मलोकात गेल्यानंतर परत जन्म मृत्यू. म्हणून म्हटलं आहे ती पण व्यर्थ आहे, अनुत्तम आहे. आणि या अनुवादकर्त्यांनी लिहून ठेवलं ती अतिश्रेष्ठ आहे. यांनी डिक्शनरी बदलली. आता शब्दाचे काय अर्थ केले, जसे कुठे एका जागी इंग्लिशमध्ये बॅड लिहिले असेल तर बॅड, बॅड म्हणजे खराब. आणि बॅडचा अर्थ कोणी गुड लिहिला तर किती बुद्धिमान येतो. तो समजला नाही, ते सेंटेन्स काय सांगू इच्छिते ते समजू न शकल्यामुळे त्याने त्याचा अनर्थ केला. असेच गीतेच्या या तत्वज्ञानाला न समजल्यामुळे गीतेच्या अर्थाचा अनर्थ केला या लोकांनी. व्रज म्हणजे जाणे होते, येणे केले या लोकांनी 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात. हा सांगतो की गीता ज्ञानदाता की माझ्या स्तराच्या सगळ्या पूजा मला अर्पण करा, ओम नामाचा जप मला अर्पण करा, मग एकम शरणम व्रज, त्या सर्व शक्तिमान परमात्म्याला शरण जा, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, एकम अद्वितीय. यांनी इथे येणे लिहिले आहे. आता इथे प्रसंग चालू आहे की हे जे दुसरे अन्य नाम देतात ते हे हरे राम हरे कृष्ण श्री राधे, हे शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण आहे त्यांचे, जे 16व्या अध्यायात गीतेच्या श्लोक नंबर 23-24 प्रमाणे व्यर्थ आहे. हेच गीता ज्ञानदाता सांगत आहे. याच कारणाने माझी साधना पण 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात की माझी गती पण अनुत्तम आहे. आणि म्हणून 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर कोणी ज्ञानी माझी भक्ती करतो, नाहीतर हे निम्न स्तराच्या जय गणेश देवा, माता थारी पार्वती यातच मग्न असतात. आणि वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभहा, हे सांगणारा की नाही तो सर्व शक्तिमान परमात्मा परमाक्षर ब्रह्म हाच सर्व काही आहे, त्याचीच पूजा केली पाहिजे, त्यानेच मोक्ष मिळेल, तोच पापनाशक आहे, तुमचे आयुष्यमान पण वाढवेल, तुमची संकटे विघ्नांचा पण नाश करेल. आणि तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना येऊन भेटला आहे, त्यांना सत्साधनेने परिचित केले आहे. त्यांनी जी सत्साधना केली आहे ती आपल्या अमृतवाणीने पहिलेच साक्ष प्रमाणित करून ठेवली आहे. ते परमात्म्याचे साक्षीदार आहेत की खरोखरच तो परमात्मा अशी साधना सांगतो आणि तेच आज सद्ग्रंथ सांगत आहेत. हा तर ब्रह्मचा मंत्र
8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ब्रह्मपर्यंतच्या साधनेचा मंत्र आहे ओम. मग 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाने विचारले, हे भगवान, तुम्ही 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तत् ब्रह्मची माहिती सांगितली आहे की त्याची माहिती ज्याला असेल, सगळ्या अध्यात्माचे ज्ञान मिळाले, सर्व कर्मांचे ज्ञान मिळाले, तर तो प्राणी फक्त तो साधक फक्त जरा मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर ते तद्ब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाताने म्हटले आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे. आता 8व्या अध्यायाच्या 5 व 7 मध्ये तर सांगतो, माझी भक्ती कर, माझे ओम नाम आहे, मला प्राप्त होशील, पण युद्ध करायला लागेल, शांती नाही होऊ शकत, जन्ममृत्यू तुझे पण राहतील, माझे पण राहतील. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमक्षर ब्रह्मची साधना करायची आहे, तर त्या तत्वदर्शी संतांना विचार, मग त्यांची भक्ती करणारा त्याला प्राप्त होईल. आणि मग 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 मध्ये म्हटले आहे की त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, मग जिथे गेल्यानंतर परतून कधी संसारात नाही येत. त्याचा मंत्र काय आहे? त्यासाठी त्याने ऑप्शन ठेवला आहे की तत्वदर्शी संत त्याचे डिटेल सांगू शकतात. 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटले आहे, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याची 3 मंत्रांची साधना आहे. आता 3 मंत्रांची साधना आहे, जसे की आपल्याला हँडपंप लावायचा आहे, तर हँडपंप लावण्यासाठी जे प्रयत्न आहेत ती पूजा नाही. पूजा तर पाण्याची करत आहोत, ज्याला आपल्याला शोधायचे मिळवायचे आहे, तर त्या साधना आपण करतो. त्या साधना तर असं समजा ही पूजा नाही आहे. कोणी असं म्हणेल हा ओम नामाचा जप देतात आणि तिकडून ओम तर काळाचा जप आहे. आता आपण काय करायचे? लोखंडानेच लोखंड कापायचे, लोखंडानेच लोखंड कापलं जातं. तर आपण आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी इथे लिहिलं आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ओम ब्रह्मचा, क्षरपुरुषाचा. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष 3 भगवान सांगितले आहेत. पुरुष म्हणजे प्रभू. पुरुष यासाठी म्हटले आहे मनुष्याला, कारण की परमात्मा पुरुषासारखाच आहे, तो पुरुष आहे. आपण डुप्लिकेट पुरुष आहोत, त्याच्यासारखे असल्याने आपल्याला पुरुष म्हणू लागले. खरा पुरुष म्हणजे परमात्मा, प्रभू. पुरुष म्हणा, ब्रह्म म्हणा. तर इथे सांगतात क्षरपुरुष, अक्षरपुरुष. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 मध्ये 2 पुरुष, 2 प्रभू सांगितले आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. हा क्षरपुरुष आहे, हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हा ब्रह्म, क्षरब्रह्म म्हणा त्याला. हा ब्रह्म आहे 21 ब्रह्मांडांचा स्वामी. एका ब्रह्मांडात जी व्यवस्था आहे याची 21 ब्रह्मांडात अशीच आहे, परंतु त्या इतरांमध्ये प्रलय आहे. जेव्हा इथे प्रलय होईल तेव्हा या सगळ्या जीवांना दुसऱ्यात घेऊन जाईल. तिथे हळूहळू मग अशी सृष्टी बनेल, मग त्याचा अंत होईल, मग तिसऱ्यात घेऊन जाईल. असे हा पूर्ण फिरवत राहतो. परंतु या एका ब्रह्मांडात याच्या सगळ्या सृष्टीचं संचालन करतो. तर 21 ब्रह्मांड आहेत याचे त्याच्याकडे. आणि जो अक्षर पुरुष आहे त्याला परब्रह्म पण म्हणतात, त्याचे 7 शंख ब्रह्मांड आहेत. असे आणि जो तिसरा 17व्या श्लोकात जे 15व्या अध्यायात म्हटले आहे, उत्तम पुरुष तू अन्यः. 16व्या श्लोकात गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये जे 2 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष व अक्षरपुरुष, यांच्यापेक्षा कोणी दुसरा आहे तो उत्तम पुरुष, तो श्रेष्ठ परमात्मा, तो परमक्षर ब्रह्म आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटले जाते. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी त्या परमक्षर ब्रह्मची तोच 3 लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालन पोषण करतो, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलं आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे त्या परमक्षर ब्रह्मचा, सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा केवळ या 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल निकाल, नथिंग एल्स. डायरेक्शन आहे ही, यात जर तर नाहीये आणि काही नाही. ओम तर ब्रह्मचा. ओमला क्षरपुरुष पण म्हणतात. या क्षरपुरुषाचा आपण आपल्या सद्भाषेत आपल्या महापुरुषांनी त्याला क्षरपुरुष म्हटले, क्षर. आणि एक अक्षर जे नाश नाही होत त्याला अक्षर म्हणतात. तर क्षर आणि अक्षर, परंतु या अक्षर पुरुषाला इथे अक्षरपुरुष यासाठी म्हटले आहे की त्याचे आयुष्य खूप मोठे आहे, परंतु तरी पण याचा मृत्यू आहे. म्हणूनच तर म्हटले आहे, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये म्हटले आहे की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे 2 भगवान आहेत, 2 पुरुष आहेत.
यांची आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत हे सगळे नाशवान आहेत. जीवात्मा तर कोणाचाच नाही मरत, ना गाढवाचा, ना कुत्र्याचा, ना डुकराचा. ती तर गोष्टच वेगळी आहे, सेपरेट इश्यू आहे. परंतु आपण जे प्राणीरूपात आहोत या सगळ्यांचा मृत्यू होतो. म्हणून 17व्या श्लोकात 15व्या अध्यायाच्या गीतेत म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. उत्तम पुरुष आहे, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम म्हणजे खरा भगवान तर या दोघांपेक्षा पण दुसरा कोणी वेगळा आहे. त्याला परमात्मा म्हटले जाते आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालनपोषण करतो. तो आहे अवेश्वर, तो आहे अविनाशी परमेश्वर. आणि त्याला प्राप्त करण्याची 3 मंत्रांची साधना आहे. ओम क्षरपुरुषाचा आणि तत् हा अक्षरपुरुषाचा सांकेतिक आहे. हा तत्. ओम तर सार्वजनिक आहे. तत् आणि सत हे गुप्त आहेत. तत् व सत हे कोड वर्ड्स आहेत त्याच्यात. हे या दासाव्यतिरिक्त कोणी नाही सांगू शकत. जरी दासाकडून मिळालेल्या ज्ञानाने कोणी तसं कोणाला सांगितलं तरी त्याचे स्वतःचे नाम पण खंडित होईल आणि दुसऱ्याचं तर काही कल्याण होणारच नाही, दोषी होईल, त्याचे नाम खंडित होईल. तर हे कारण की अधिकाऱ्याशिवाय तुम्ही डुप्लिकेट लायसन्स बनवून देता, पासपोर्ट बनवता डुप्लिकेट, तर तुम्ही पण शिक्षेला पात्र आणि बनवून देणारा पण, दोघांना पाठवलं जाईल जेलमध्ये. तर अशी समजदार व्यक्ती अशी चूक नाही करू शकत. अपराधी वृत्तीची व्यक्तीच असे करते. तर जे भगवानाचे अपराधी आहेत, दोषी आहेत, तेच या मंत्रांना माझ्याकडून प्राप्त करून या दासाकडून ते स्वतः प्रभू बनण्याचा प्रयत्न करतील. गुरु स्वतःच्या जीवनाचा पण नाश करतील आणि त्या प्राण्यांचीही फसवणूक करत आहेत जे त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करतील. तर सांगायचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो, समर्थ का सरनाग हो रंग होरी हो, कदे न हो ऐ काज राम रंग होरी हो. दुख द्वंद उपाद में जीव बंधे, समर्थ की नहीं उपासा है. दुख द्वंद उपाद में जीव बंधे, समर्थ की नहीं उपासा है. या दुःखात, उपद्रवात, खोटेपणात, बकवासमध्ये सगळे जीव लागले आहेत. त्या समर्थाची पूजा नाही करत. समर्थ का सरनाग हो रंग होरी हो, कदे न हो ऐ काज राम रंग होरी हो. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाहार कबीर परमेश्वरजी आहेत, जे आपले पूज्य देव आहेत, आपले इष्ट देव आहेत. हे परमात्मा प्रत्येक युगात येतात आणि प्रत्येक युगात येऊन वाट चुकलेल्या आत्म्यांना परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाची ओळख करून देतात. कलियुगात हे परमात्मा सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला काशी शहर, ज्याला बनारस देखील म्हणतात, काशी शहरात एक लहर तारा नावाचा तलाव होता. त्या तलावात उमललेल्या कमळाच्या फुलावर, एक कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा एक नवजात बालकाचे रूप धारण करून विराजमान झाले होते. त्या परमेश्वराचा जन्म कोणत्याही मातेच्या उदरातून होत नसून ते स्वयंभू आहेत, अजन्मा आहेत. त्यांचे शरीर आहे परंतु शुक्रम अकायम ऐसनाविरम आहे. यजुर्वेदातील अध्याय नंबर 40 मधील मंत्र नंबर 8 मध्ये कबीर मनीसी शुक्रम अकायम ऐसनाविरम, हे कबीर परमेश्वर, मनीसी म्हणजे विद्वान पुरुष, कबीर विद्वान म्हणजे सर्व सृष्टीतील सर्व रचना जाणणारा, कारण की या सर्वांचा रचेता तेच आहेत. ते सहशरीर आहेत परंतु त्यांची आपल्यासारखी काया नाहीये. शुक्रम अकायम आहेत ते,
त्यांचे शरीर नाड्यांच्या जोडणीतून बनलेले नाही, ते स्वयंभू आहेत. आणि चारही वेद प्रमाणित करतात की हे परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून प्रकट होतात, त्यांच्या पालनपोषणाची लीला कुमारी गायींकडून होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, सतलोकातून गती करून आले होते, नवजात बालकाचे रूप धारण केले होते. त्यावेळी एक नीरू आणि नीमा नावाचे पती पत्नी होते. नीरू पती होता, नीमा त्याची पत्नी होती. ते निस्संतान होते आणि परमात्म्यांना त्या तलावामध्ये प्राप्त करून आनंदित होऊन त्यांना घरी घेऊन गेले. 25 दिवसांपर्यंत परमात्म्यांनी काही सेवन केले नाही. चिंतित त्या नीमाने आपल्या इष्ट देवतांकडे प्रार्थना केली. परमात्म्याच्या कृपेने तिथे परमात्म्याच्याच प्रेरणेमुळे भगवान शंकर तिथे आले एका साधू वेशात. नीमाला रडण्याचे कारण विचारले तेव्हा परमात्मा कबीरजी जे नवजात बालकाच्या रूपात होते, 25 दिवसांच्या बालकाची लीला करत होते, त्यांच्याशी संभाषण झाले. भगवान शंकर आणि परमेश्वर पूर्ण ब्रह्म कबीरदेव यांचे. तेव्हा परमेश्वर कबीरदेवजी म्हणाले की तिला सांगा की कुमारिका गाय घेऊन या आणि तिला तुमच्या हाताने आशीर्वाद द्या, ती दूध देईल. ते दूध मी पिईन. आणि तसेच झाले. तर पुण्यात्म्यांनो, ज्या लीला परमात्मा करतात आणि ज्याचे पुरावे वेदात विद्यमान आहेत, तर ते सर्व पुरावे परमात्मा कबीरजींवरच सत्यापित होतात. इतर कोणत्याही देवाला ज्यांची आपण इष्ट मानून पूजा करायचो, त्यांच्यावर वेदात वर्णित जी परमात्म्याची लीला आहे, एकही पुरावा सत्यापित होत नाही. त्या परमेश्वराने येऊन आपल्याला सांगितले की तुम्ही जे मूळ ज्ञान विसरून गेलेले आहात, तुम्ही परमात्म्याशी अपरिचित आहात. ज्यांना तुम्ही परमात्मा समजून पूजा करता ते भगवान नाहीयेत, ते ईश नाहीत, स्वामी नाहीत. भारतवर्षात कोणाची पूजा आपण करायचो? भगवान विष्णू आणि भगवान शंकराची. त्यांना परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत की हे पूजा करण्यायोग्य नाहीत, हे परमात्मा नाहीत, यांना इष्ट दैवत म्हणून पूजणे हे तुमचे अज्ञान आहे, हे प्रभू नाहीत. तर त्यावेळच्या आपल्या धर्मगुरूंनी एवढा विरोध केला परमेश्वरांचा की हा खोटारडा आहे, हा कपटी आहे, ब्रह्मा विष्णू महेश भगवान नाहीत असे सांगत आहे, याच्या गोष्टी ऐकू नका. आणि असे देखील म्हणू लागले की हा मुसलमान आहे. परमात्मा म्हणायचे की मी ना हिंदू आहे ना मुसलमान. आम्ही तर मनुष्याला जाग करण्यासाठी आलो आहोत. आम्ही आहोत पूर्ण रहमाना, पूर्ण परमात्मा आहोत. परंतु अज्ञानामुळे परमात्म्याचा खूप तीव्र विरोध केला गेला. परमेश्वर म्हणायचे की हे ब्रह्मा विष्णू आणि शिव, ज्यांना तुम्ही सर्वेश्वर महेश्वर आणि मृत्युंजय म्हणता, अजरामर म्हणता, आपण म्हणता की यांचे माता पिता नाहीत. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणायचे, कबीर साहेब, ते विणकर कबीर साहेब, की हे नाशवंत आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि हे भगवान नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, जसे 4ही पवित्र वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र सूक्ष्म वेद, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे, त्याच्याशी आपण अपरिचित आहोत.
त्याची तर आपल्याला माहितीच नव्हती. या 4 वेदांना आणि श्रीमद भगवद्गीतेला तर आपण शिरोधार्य मानतच राहिलो आहोत, आणि त्याचबरोबर 18 पुराणांना देखील आपण विशेष आदराच्या दृष्टीनेच पाहतो. आणि आपले गुरुजन असं म्हणत असत की जे आपण ज्ञान देत आहोत ते पुराणांमध्ये प्रमाणित आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे सुप्रीम पॉवर आहेत. हे तिघेही सृष्टीचे निर्माण, सांभाळ आणि संहार करतात. यांचे कोणते मातापिता नाहीत. त्यावेळी परमात्म्याच्या या सत्यवाणीला त्या अज्ञानी गुरूंनी खोटे सांगून आपल्याला स्वीकार करू दिले नाही. आणि काय कारण होते की सर्व सद्ग्रंथ संस्कृत भाषेत होते. संस्कृत शिकण्याचा केवळ एकाच वर्गाला अधिकार होता, म्हणजे ब्राह्मण वर्गाला, आणि इतर लोक संस्कृत शिकू शकत नव्हते. तर आपल्या पूर्वजांनी जे काही आपले गुरु म्हणजे ब्राह्मणांकडून ऐकले, कारण की ते संस्कृत बोलत असत, मग संस्कृत वाचून सांगत असत की आम्ही या पुराणात असं वाचलं, त्या पुराणात तसं वाचलं, वेद हे सांगतात, गीतेत असं लिहिलंय. मग ते संस्कृतमध्ये बोलून हिंदीमध्ये अनुवाद करत असत, समजावत असत. तर आपले पूर्वज अशिक्षित होते. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या ह्या व्याख्येला, अज्ञानाला खरं मानलं की कबीरजी संस्कृत भाषा जाणत नाहीत, त्यामुळे ते पुराणांबद्दल जाणून घेऊ शकत नाहीत, शास्त्र समजू शकत नाहीत. त्यामुळे हे कबीर परमेश्वरजी श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री ब्रह्माजींना नाशवान म्हणत आहेत, आणि त्यामुळेच हे त्यांना प्रभू म्हणत नाहीयेत. आणि ही गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या मनात बसली की कबीरजींना संस्कृत येत नाही, म्हणून हे वेद आणि गीतेबद्दल समजू शकत नाहीत, त्यामुळे ते खोटे बोलत आहेत. पुण्यात्म्यांनो, एक हरियाणामध्ये एक कडोली गाव आहे, कडोली, खरखोदाजवळ, जिल्हा सोनीपतमध्ये. कडोली गावातील एक जाटचा मुलगा, त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. त्याचे निश्चलदास नाव होते आणि लहान वय होते त्याचे, 10-12 वर्षांचे. त्याच्या मनात संस्कृत भाषा शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि सद्ग्रंथ मीही जाणून घ्यावेत आणि इतरांनाही ते समजावून सांगावेत आणि निस्वार्थ सेवा करावी, या उद्देशाने त्याने नकली ब्राह्मण असल्याचे सर्टिफिकेट बनवून घेतले गावातून. गावात पूर्वी जमीनदारच प्रमुख असायचे त्या काळी, ते अशिक्षित असायचे, आणि त्यात त्याने स्वतःच लिहिले की हा निश्चल अमुक अमुक गाव कडोली हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. एक सर्टिफिकेट करून घ्यायला लागायचे. ते करून घेऊन तो पोहोचला काशी विद्यापीठात आणि त्या आधारे त्याने प्रवेश मिळवला आणि खूपच चांगली ब्रिलियंट केस झाली. प्रत्येक इयत्तेत बाजी मारायचा, पहिल्या नंबरावर फर्स्ट यायचा. तर प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य जे होते त्यांना या मुलाबद्दल विशेष ओढ निर्माण झाली की खूप हुशार मुलगा आहे. आणि त्या काळी शिक्षण जे संस्कृत भाषेचे शिक्षण, याचा उद्देश काय होता की केवळ मनी मेकिंग करणे. जसे वर्तमानात डॉक्टरांचे कोणतेही शिक्षण घ्या, जसे डॉक्टर की म्हणा किंवा इंजिनिअरिंग करतात किंवा कोणी टीचर होतात, तर ते रोजीरोटीसाठीच उद्देश असतो. याचमुळे ब्राह्मण जात जी आपल्या मुलांना शिकवत असे की बाबा हा आपली रोजीरोटी कमवेल, जागोजागी जाऊन पाठ वगैरे वाचून आणि कथा ऐकून आपल्या मुलांचं संगोपन करेल. तर जेव्हा त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, निश्चलदासाचं जाण्याची अनुमती मागितली आपल्या प्राचार्यांकडे,
आणि आशीर्वाद मागितला की गुरुदेव, आशीर्वाद द्या, तुमचा शिष्य सफल व्हावा त्याच्या कार्यात. आता त्या प्राचार्यांना वाटले की खूपच हुशार मुलगा आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे, आणि त्या प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपलची मुलगी विवाहयोग्य होती. तर ते प्रिन्सिपल त्या मुलाला म्हणाले की बाळा, काय तू गुरुदक्षिणा देणार नाहीस? निश्चलदास म्हणाला की गुरुदेव, माझ्याकडे देण्यासारखे काय आहे? एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे. तर प्राचार्य म्हणाले की तू माझी एक गोष्ट मान्य कर, मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करून देऊ इच्छितो, आणि नाही म्हणू नकोस, ही गुरुदक्षिणा समज माझी. आता तो धर्मसंकटात अडकला. आता सत्य समोर येईल, घरचे लोक मान्य करणार नाहीत, ते ब्राह्मण ऐकणार नाहीत, पेच प्रसंग निर्माण झाला एक नवीन. तेव्हा त्याने सत्य सांगितले की गुरुजी, मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय की मी ब्राह्मण नाहीये, मी कडोली गावचा जाट आहे. माझी इच्छा होती की मी संस्कृत भाषा शिकावी, सद्ग्रंथांचा अभ्यास करावा आणि मोफत सेवा करावी. आज गुरुदेव, माझ्यासमोर हे धर्मसंकट उभे राहिले, मी तुमच्या मुलीशी विवाह करू शकत नाही. आता या गोष्टीमुळे ते खूप नाराज झाले. ते प्रिन्सिपल, त्यांनी त्याला बरेच खडे बोल सुनावले आणि शाप दिला की तुला ताप येईल, तुझ्यात की नाही अंगात ताप भरून येईल दररोज. आणि दुसरी अशी प्रतिज्ञा करवून घेतली की तू ना संस्कृत भाषेत बोलशील किंवा ना कुठलं पुस्तक लिहिशील, संस्कृत भाषेचा तू कुठेही वापर करणार नाहीस. तो म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, जे तुम्ही म्हणाल ते. तर निश्चलदासने ग्रंथ जरूर वाचले, पण भाषेचा वापर नाही केला. मग ते निश्चलदासजी दादू पंथात जाऊन आदरणीय दादू साहेबजी, ज्यांना परमात्मा भेटले होते, त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांच्या पंथात जाऊन तिथे दीक्षा घेऊन तिथे त्यांच्या रीतीने साधना करू लागले. मग त्यांनी ज्याप्रमाणे सद्ग्रंथ जाणले होते त्याचे निश्चल ग्रंथ नावाने त्यांनी एक पुस्तक बनवले आणि संत लँग्वेजमध्ये लिहिले, दोह्यांमध्ये. परंतु ते देखील दासांनी वाचले होते. निश्चलदास देखील हे सद्ग्रंथ समजू शकले नाहीत. आता सांगण्याचा मतितार्थ हा आहे की त्यावेळी संस्कृत शिकण्याचा अधिकार एकाच वर्गाला होता, ब्राह्मण. आणि याच कारणामुळे अशी दशा झाली आहे की आपण आपले सद्ग्रंथ समजू शकलो नाही. हा अंधकार पसरलाय. आता पुण्यात्म्यांनो, आदरणीय धरमदासजी परमेश्वर कबीरजींचे शिष्य होते, खूप मोठे सावकार होते, धनवंत व्यक्ती होते, बांधवगड मध्य प्रदेशचे रहिवासी होते आणि परमात्मा प्राप्तीची एक विशेष ओढ होती. आपले जे हिंदू धर्मानुसार गुरु देखील केलेले होते, रूपदास नाव होते त्यांचे, त्यांच्यानुसार साधना करायचे. परमात्मा त्यांना भेटले, सत्याशी परिचित केले, जसे की ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 आणि मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 32 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96 मधील मंत्र 16 ते 21 पर्यंत पुरावा आहे की पूर्ण परमात्मा कबीरदेव आहेत आणि ते वरती तिसऱ्या मुक्तिधामात सतलोकात राहतात, रितधाममध्ये, सतधाममध्ये. तिथून गती करून येतात आणि दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना आपल्या तत्वज्ञानाची ओळख करून देतात, तत्वज्ञान समजावतात. ते कबीर देव आहेत, त्यांचे नाव कबीर आहे. आपल्या त्या गुणाच्या आधारे ते परमात्मा धर्मदासजींना भेटले. त्यांना मग या तत्वज्ञानाची ओळख करून दिली
आता धरमदासजींनी परमात्म्याला पाहिले सतलोकात, सतखंडात. त्यांच्या आत्म्याला घेऊन गेले 3 दिवस आणि 3 रात्र. धरमदासजी बेशुद्ध पडून राहिले. त्यांचे शरीर बेशुद्ध होते. आत्म्याला वर घेऊन जाऊन सर्व ब्रह्मांड दाखवले, स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. जेव्हा धरमदासजींना परत सोडले तेव्हा ते म्हणाले, आता धरमदासजी आधी तर वकील झाला होता, त्या अज्ञानाचा. मग जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी भगवानाला पाहिले आणि ब्रह्मा विष्णू महेशाची काय स्थिती आहे, कुठे ते राहत आहेत, तेव्हा परत येऊन परमात्म्याच्या चरणावर पडले. प्रभू, आपले ज्ञान अद्वितीय आहे. परमेश्वरा, तुम्ही स्वतः परमात्मा आहात. आता तर दासाने जाणले आहे, डोळ्यांनी पाहिले आहे. हे परमात्मा, आजवर आम्हाला जे ज्ञान दिले गेले, हे सांगून दिले गेले की वेदात आणि पुराणात लिहिले आहे, यावरून सिद्ध होते की हे पुराण आणि वेद खोटे आहेत. यामध्ये सत्य नाही, कारण तुम्ही आहात परमात्मा. आणि आम्हाला परमात्मा सांगितले गेले पुराणात की ब्रह्मा विष्णू महेश आहेत, की असे लिहिले यांनी. तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, वेद कतेब झूठे नहीं बाई, झूठे हैं जो समझे नाही. वेद कतेब तर त्यांची यथार्थता सांगतात, ब्रह्मा विष्णू महेशांची जे सत्य आहे ते तर लिहिले आहे त्यामध्ये, परंतु हे समजू नाही शकले की ते खोटे आहेत. वेद आणि पुराणात कुठेही असे लिहिलेले नाही आहे की ब्रह्मा विष्णू महेश भगवान आहेत. त्यांच्याविषयी स्पष्ट लिहिले आहे की हे भगवान नाहीत आणि हे अविनाशी नाहीत, तर नाशवान आहेत. आणि तुम्ही सांगत होतात की यांचे मातापिता नाहीत, यांचे मातापिता देखील लिहिले आहेत पुराणांमध्ये. आता हे धर्मदासांच्या पचनी नाही पडले की पुराणात तर लिहिलं आहे की हे विद्वान पुरुष आहेत, ब्राह्मण लोक, आपले गुरु, यांनी तर सांगितले असते कधी, हे तर संस्कृत जाणतात. तेव्हा परमात्मा त्याला म्हणाले की बघ, अशा अशा या पानावर लिहिले आहे आणि ते त्यांना नेऊन दाखव त्या ब्राह्मणांना. परंतु एखादा निष्पक्ष व्यक्तीच याचा निर्णय घेऊ शकतो. तर परमेश्वर कबीरजींना ओळखून कोणी एक ब्राह्मण माणूस जो पुण्यात्मा होता, त्यांनी स्वीकारले होते की तुम्ही जे म्हणत आहात ते सत्य आहे आणि पुराणात असेच लिहिलंय. तेव्हा परमेश्वरजी धरमदासजींना म्हणाले की तू असं कर. पुण्यात्म्यांनो, बघा की जेव्हा भगवान स्वतः परमात्मा आणि आपल्यासारख्या तुच्छ जीवांसाठी ते कसे इथे राहत असतील, कसे भटकत असतील, आणि आपण अज्ञानात एवढे माखलेले आहोत, डोळ्यांनी पाहिलेले आहे भगवानांना की कबीर इज गॉड, आणि हे समोर उभे आहेत हे भगवान, आणि तरीही त्यांना अज्ञानामुळे त्या पवित्र आत्म्याला हे स्वीकारू शकत नाहीयेत मनापासून की पुराणात खरंच हे लिहिलं असेल. परंतु नाकारत देखील नव्हते, म्हणत होते की हो, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी खरं असेल, बरोबर आहे अगदी तुमचं, तुम्ही तर मालक आहात. परंतु अंतर्मन त्यांचं अजूनही कमकुवतच होत. तेव्हा परमेश्वर म्हणाले की तुम्ही या शंकेचे निरसन करून घ्या. एक सर्वानंद नावाचे ब्राह्मण होते. 4ही वेद, गीतेचे आणि पुराणाचे मर्मज्ञ म्हणून नावाजलेले होते. ते परमेश्वराला शरण आलेले होते, तत्वज्ञानाशी परिचित झालेले होते. त्यांनी कबीर परमेश्वरांची जी आहे भक्ती स्वीकारलेली होती, उपदेश घेतलेला होता. सर्वानंदांची माता शारदा देवी होती, ती देखील भगवानांशी परिचित होऊन त्या आधीच नामजपावर लागलेली होती. इतर ब्राह्मणांनी त्यांना आपल्या जातीतून बाहेर केले होते की हे एका धानकाचे शिष्य झाले आहेत, एका विणकराचे शिष्य झाले होते, आणि आपण थोडेसे सेट पण तेव्हा होतो जेव्हा आपली आक्कड कमी होते. तर सर्वानंद जे परमात्म्याचे शिष्य झाले होते, ते वेद, कतेब आणि गीता तर वाचतच असत, संस्कृत येत होते त्यांना. तर धरमदासांच्या शेजारी बसवले सर्वानंदांना की बाळा, वाचून दाखव यांना संस्कृतमध्ये जी जी मी पाने सांगितली होती त्यामध्ये काय लिहिले आहे. हे सर्वानंद त्यांना ऐकवत आहेत आणि धरमदासांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. आणि ते म्हणू लागले की तुमची कमाल झाली ब्राह्मणांनो, तुम्ही तर बट्ट्याबोळ करून ठेवलात. आता बघा, सर्वानंद देखील ब्राह्मण होता. ब्राह्मण सोय जो ब्रह्म पछाणे.
नकली ब्राह्मणांनी त्या ओरिजिनल ब्राह्मणाला रिजेक्ट केले जेव्हा त्यांच्या लक्षात आले की भगवान कोण आहे. तर काय दाखवले? श्री ब्रह्मा विष्णू महेशांबद्दल परमेश्वर काय सांगत होते, जे सत्य आढळलं आणि आज तेच आपल्या समक्ष हा दास सांगत आहे. परमात्म्याने सांगितलेले ज्ञान तुम्हाला समजावत आहे. प्रथम तर हे दाखवूया की ब्रह्मा विष्णू महेश अविनाशी नाहीयेत, यांचा जन्म आणि मृत्यू होतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गुरुदास गंडाटे. आपण कुठून आलात? निपंद्रा, तहसील सावली, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझे व्यवसाय शेती आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/8 सन 2021ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही घरच्या कुळदेवतेचं, नागोबाचं, आपला हनुमानजीचं, माता मायचं आणि आपला अर्जुन देवाला सुद्धा वर्षातून बली द्यायचे एकदा. आणि तसेच 15 वर्ष हनुमान मंदिर देवस्थानचे मी सचिव होतो. तिथं वर्षातून 4-5दा, म्हणजे जसा कार्तिक पौर्णिमा आहे, श्रावण पौर्णिमा आहे, पोळा आहे, अशाला टायमात दहीहंडी करायचे, महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा, नवदुर्गेचा उत्सव मानायचे, गणेशजीचा उत्सव मानायचे. महाशिवरात्रीच्या वेळेस जशी पहाडावर यात्रा भरायची तिथं जायचे, त्यांची पूजा अर्चा करायची. देवस्थान जसे कुठं यात्रा भरायची तिथं जायचे. असे सर्व देवतांचे पूजा करत होते, तरी पण त्याचा काहीच लाभ मिळत नव्हता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करतच होतात. तर मला हे विचारायचं आहे की आपण ही भक्तिविधी करत असताना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? टी व्हीवर सत्संग ऐकायला मिळाला आणि ज्ञानगंगा पुस्तक मिळाला शिंदेवरून. ते ज्ञानगंगा पुस्तक वाचले आम्ही आणि रोज सत्संग बघता बघता आम्हाला गुरुजीचा खरोखर ज्ञान कळाला. तेव्हाच आम्ही समजलो का असे तत्वदर्शी संत विश्वातसुद्धा नाही आहेत. तो ज्ञान खरोखर आम्हाला कळाला. तेव्हा आम्ही नामोपदेश घेतला. सर, आता आपण असा उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपल्या मनाला भालं आणि आपल्याला असं जाणवलं की या गुरुशिवाय असा कुठलाही तत्वदर्शी संत आज आपल्याला या पृथ्वीच्या पाठीवर बघावयास मिळणार नाही. तर हे आपण कुठल्या दाव्याच्या आधारे सांगू शकाल की संत रामपालजी महाराज हे आजच्या घडीला एक तत्वदर्शी संत म्हणून संबोधले किंवा ओळखले जाऊ शकतात? त्यांचा ज्ञान सर्व पवित्र शास्त्रावर, वेदानुसार आध्यात्मिक ज्ञान आहे आणि त्याचे लाभ आम्हाला झालेले आहेत. याचा अर्थ असा की आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुकूल भक्ती सांगतायत आहेत आणि त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये जे तत्वदर्शी संताचा जो काही लेखाजोखा केलेला आहे, त्याची जी काही ओळख दिलेली आहे, ती ओळख आपल्याला पटली आणि म्हणूनच आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत. सर, संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझी मोठी मुलगी कमजोर होती बचपनपासूनच, तीसुद्धा चांगली मजबूत झाली, दुरुस्त झाली. त्याचप्रमाणे नंबर 2ची मुलगी होती, तिला किडनी स्टोन झाला होता. तर डॉक्टरकडे नेलं आम्ही, सोनोग्राफी केला, किडनी स्टोन आहे म्हणून सांगितलं. नामोपदेश घेतल्यावर किडनी स्टोन नील दाखवला. तो एक लाभ झाला. आणि भूतप्रेत बाधा घरी पत्नीला होती तीसुद्धा दूर झाली आणि आर्थिक लाभसुद्धा मिळाला. कर्जमुक्त झालो. बऱ्याचसा प्रायव्हेट कर्ज, सरकारी कर्ज होता, तो कर्जमुक्त झालो आम्ही. सर, आता आपण उल्लेख केला की आपली जी पत्नी आहे तिला भूतप्रेत बाधा झाली होती, परंतु आज हा समाज जो आहे, हा श्रोतावर्ग आहे, हा शिक्षित समाज आहे आणि ह्या गोष्टीवर, या अंधश्रद्धेवर आज समाज विश्वास ठेवू शकणार नाही. परंतु मला हे विचारायचं आहे की आपण कशा अनुषंगाने सांगत आहात की आपल्या पत्नीला खरं
भूतप्रेत बाधा झाली होती आणि त्यातून संत रामपालजी महाराजांनी त्यांना कसं बाहेर काढलं? आम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर इलाजाने दुरुस्त नव्हता होत. त्यानंतर मांत्रिकाकडे दाखवले. मांत्रिकाकडूनही दुरुस्त होत नव्हती. हा भूत आहे, तो भूत आहे, यानं लावून दिलं, त्यानं लावून दिलं, हेच त्याचं भाषा राहायची. त्यानंतर त्रासून गेलो आम्ही खूप. आणि संत रामपाल महाराजांचे नामोपदेश घेतल्यावर आपोआप पीडा दूर झाली. सर, आपल्या जो धर्मपत्नी आहे तिला कुठल्या स्वरूपात त्रास होत होता? तिला त्रास म्हणजे काही बडबडणं, झोपेतून उठणं, स्वप्नरूपी काही दिसेत बेकार बडबड करायची. कधीकधी बोलतच नव्हती, झोपल्या झोपून राहणं, कधीकधी अंग हलवणं, डुलणं, असल्या प्रकारची तिची पीडा होती. तर आम्ही त्रस्त होऊन गेलो होतो. परंतु संत रामपालजी महाराज यांच्या शरणी गेल्यावर खरोखरच ही पीडा दूर झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जे काही दुःख होतं, जे काही रोग होते, त्याचप्रमाणे जी काही आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला सुधारणा झाली, तर ह्या सर्व अनुषंगाने आपण इतर भक्त समुदायास काय संदेश द्याल? भक्त समुदायांना संदेश द्यायचा आहे आपल्याला की TV चॅनलवर सत्संग येतो, तसेच जिने की राहा, ज्ञानगंगा, गीता तेरा, ज्ञानामृत हे पुस्तकं बोलवून तुम्ही वाचू शकता. वाचून आपल्या जीवनाचा कल्याण करू शकता. आणि त्याच्यामुळंच आमचासुद्धा जीवनाचा कल्याण झाला आहे, तरी तुम्हीसुद्धा जीवनाचा आपला कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही आज साधकांना सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही प्रकाशित पुस्तक आहेत, जसं की ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, गीता तेरा, ज्ञानामृत, त्याचप्रमाणे आज TV चॅनलवर, बऱ्याचशा चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रकाशित होतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, अशा बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचा ज्ञानाचा प्रचार होत आहेत. तर त्या अनुषंगाने सुद्धा साधक संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आकर्षित होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. मला हे विचारायचं आहे की एखाद्या साधकाला जर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांशी कसा जोडला जाऊ शकतो? TVवर अनेक विविध चॅनलवर सत्संग येतो. त्या चॅनलवर खाली पट्टी असते, तिथं नंबर दिलेला असतात. त्या नंबरवर कॉल करून आपल्या जिल्ह्याचा नामदान सेंटर विचारून नामोपदेश घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलवर जो सत्संग प्रसारित होत असतो, त्या दरम्यान TV चॅनलवर काही नंबर आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या आपल्या जिल्ह्याच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की ह्या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? काय नाही, निःशुल्क आहे. एकही पैसे द्यायची गरज नाही. काही संत पैशाची वापर करतात. फक्त एकच असे तत्वदर्शी आमचे संत रामपाल महाराज आहेत का निःशुल्क नामदान आहे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.